सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी रुंदीकरणासाठी तब्बल 353 कोटींची मंजुरी देण्यात आलेली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत। केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। सोलापूरच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। रवी, या राष्ट्रीय महामार्गाचा सोलापूरला कशा प्रकारे फायदा होणार आहे? रवी, आवाज पोहोचतोय? तर रवी यांच्याकडे आपण जाऊच, मात्र सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी रुंदीकरणासाठी तब्बल 353 कोटींची मंजुरी देण्यात आलेली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेले आहेत। सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी हा महामार्ग महत्त्वाचा आहे आणि या महामार्गाच्या रुंदीकरणाला परवानगी देण्यात आली आहे। तब्बल 353 कोटींचा निधी यासाठी वापरला जाणार आहे। त्यामुळे सोलापूरमध्ये विकास होईल असं राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे। सोलापूर आधीच पंढरपूर या धार्मिक ठिकाणामुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी असते आणि या सर्व पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी हा महामार्ग उपयोगाचा होणार आहे। या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी 353 कोटींचा निधी हा केंद्र सरकारकडून दिला गेलाय। केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय।